नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. सोमवती अमावस्या इतकी विशेष का मानली जाते? या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी का अर्पण केले जाते? महादेवांना बेलपत्र का वाहिले जाते? आज आपण जाणून घेणार आहोत सोमवती अमावस्याचे महत्त्व, पूजाविधी आणि परंपरा. सोमवती अमावस्या म्हणजे काय? सोमवती अमावस्या म्हणजे अमावस्या हा आत्मचिंतन, जप आणि पितृस्मरणाचा दिवस मानला जातो. जेव्हा हे दोन्ही योग एकत्र येतात तेव्हा त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. भारतीय परंपरेत हा दिवस स्नान, दान, जप आणि उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. महादेवांची विशेष पूजा. या अमावस्याला महादेवांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, महादेवांना स्वच्छ जल अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करताना प्रत्येक पानासोबत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करावा. शिवलिंगासमोर बसून 108 वेळा पंचाक्षरी मंत्र जपावा. पंचाक्षरी मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा जप मनाला स्थिरता देतो आणि भक्ती दृढ करतो. या दिवशी पिंपळ पूजनाचे रहस्य. या दिवशी पिंपळाच्या झाडाचे महत्त्व का आहे? सोमवती अमावस्याला पिंपळ पूजनाची परंपरा अनेक भागात प्रचलित आहे. पिंपळाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा घालताना भगवान विष्णू आणि शिवनामाचा जप केला जातो. यामागे निसर्गपूजेची आणि भक्तीची भावना आहे. या दिवशी आपण पितृस्मरण करतो. अमावस्याला प्रत्येक कुटुंबात पूर्वजांचे स्मरण केले जाते. पूर्वजांच्या आठवणीने कृतज्ञता व्यक्त केली जाते. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करणे पुण्यकर्म मानले जाते. यामुळे तुमचे जे पितृ आहेत ते संतुष्ट होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. आणि पितराचा आशीर्वाद हा देवाच्या आशीर्वादाप्रमाणे असतो. म्हणून सर्वात प्रथम आपण पितरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता अमावस्याच्या दिवशी काय करावे? अमावस्याच्या दिवशी शिवनाम जप करावे. महादेवांना जल अर्पण करावे. जल अर्पण झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा. गरजूंना अन्नदान करावे. स्वामी समर्थ नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ हा 108 वेळा जप करावा. या दिवशी काय टाळावे? या दिवशी राग, द्वेष, अपशब्द, वादविवाद आणि कोणाचाही अपमान टाळावा. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट जर तुम्ही उत्तराने दिली तर ती वाद वाढवू शकते. म्हणून शांत राहणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जरी तुम्ही कोण तुमचा अपमान करत असेल तर ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतले तरी त्यात मोठी जीत झाल्यासारखं आहे. अमावस्या ही मन शुद्ध करण्याची संधी मानली जाते. स्वामी समर्थांचा संदेश. या दिवशी स्वामी समर्थ आपल्या भक्तांना एक संदेश देतात. भक्तांनो, कोणताही दिवस चमत्कार घडवण्यासाठी नसतो तर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी असतो. जर मनापासून प्रार्थना केली, चांगले कर्म केले आणि नामस्मरण केले तर प्रत्येक दिवस शुभ ठरू शकतो. म्हणूनच स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीही अंधारात ठेवत नाहीत. ते नेहमी आपल्याला विज्ञानाकडे आणि सत्यमार्गाकडे जाण्याचे प्रयत्न करतात. म्हणूनच स्वामी समर्थ अंधविश्वास न बाळगता आपल्या भक्तांना पण अंधविश्वासात ठेवत नाहीत. या दिवशी महादेवांची भक्ती आणि स्वामींचे नाम हेच खरे सामर्थ्य आहे. सोमवती अमावस्याला महादेवांचे स्मरण करा, स्वामी समर्थांचे नाम घ्या आणि एखादं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासोबत स्वामी समर्थ नेहमी असतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थ तुम्हाला असेच म्हणत नाही, कारण ते नेहमी तुमच्यासोबत असतात आणि असणार आहेत. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. ते परीक्षा घेतात, कारण आपल्या भक्तांना दृढ बनवण्यासाठी.
त्यांच्या मनातून भीती घालवण्यासाठी, त्यांचं मन खंबीरपणे पुन्हा उभं टाकण्यासाठी परीक्षा घेतात. कारण जेव्हा माणूस परीक्षा देतो तेव्हा मनाने मजबूत होतो आणि त्याला कोणत्याही संकटापासून भीती वाटत नाही. म्हणूनच स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि ती परीक्षा त्याच्याकडून उत्तीर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा भक्तांना त्यांच्या मनासारखे करवून देतात. जे त्यांच्यासाठी योग्य आहे ते स्वामी समर्थ तुम्हाला देणारच आहेत. फक्त थोडा वेळ वाट पहा, शांत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सगळे तुमच्या मनासारखे होणार आहे. फक्त वेळ ही खूप महत्त्वाची आहे आणि त्या वेळेत तुम्ही शांत राहणे हेही महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही शांत राहायला शिकाल तेव्हा तुमच्यामध्ये आतूनच परिवर्तन झालेले असेल. स्वामी समर्थ नेहमी भक्तांना म्हणतात, शांत म्हणजे पहिल्या विजयाची तयारी आहे. जेव्हा तुम्ही शांतता बाळगताल तेव्हा विजय तुमचाच असतो. उत्तर तुमच्या शब्दाने देऊ नका, तुमच्या यशाने द्या. जेव्हा तुमचं यश येईल तेव्हा यशच तुम्हाला उत्तर देण्यासाठी पुरेसे असेल. तुम्हाला सांगण्यात आणि उत्तर देण्याची काहीच गरज नाही. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, कर्म चांगले करा, विचार चांगले ठेवा, मन स्वच्छ ठेवा. मी तुमच्यासोबत नेहमीच असेल. आणि खऱ्या भक्तासोबत स्वामी समर्थ असतातच. याचा अनुभव खूप भक्तांना आलेला आहे आणि ज्यांना हा अनुभव आलेला आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगावे. कोणाला स्वामी समर्थांचा अनुभव आला आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ आहेत म्हणूनच आपण आहोत. जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांनी कमेंट नक्की करावी. जर तुम्हाला स्वामी समर्थावर श्रद्धा असेल, भक्ती असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण स्वामी समर्थ नेहमीच तुमच्यासोबत आहेत. अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामींशिवाय काहीही शक्य नाही. आणि जेव्हा अशक्य वाटत असेल तेव्हा स्वामी नाम घ्या आणि चमत्कार बघा. धन्यवाद.